नमस्कार मंडळी. तर 2025 ची आपली दरवर्षीप्रमाणे जी आपली कोकणातली सहल असते ती चालू झालेली आहे. पोलादपूर पर्यंत आमचा प्रवास अगदी सुखद झालेला आहे. आमचे ड्रायव्हर ओमकार म्हणजे आमचे मित्रच ओमकार भोसले यांच्या गावी जातोय. माझ्या मागच्या साईडला म्हणजे फाईन लेक साईडला जे दिसत आहेत गृहस्थ आपले ते आहेत अभय भोसले, गाडीचे मालक. काही वेळासाठी ते चालक पण असतात. इकडे थर्डमॅनच्या दिशेने जे दिसत आहेत ते आहेत अमोल मोरे. अमोल मोरे यांची हुंडाई अल्कझार होती 2023 साली, आपण त्याच्याने स्टोर केलेला. आणि शॉर्ट फाईन लेगला जे दिसत आहेत ते अविनाश मोरे. हे आपले फार असे स्ट्रिक्ट खजिनदार आहेत आपल्या मंडळाचे आणि ते सर्वात जास्त त्रास देतात ते ह्या गृहस्थाला. ओके, तर आपण आता खेडच्या दिशेने आगेकूच करत आहोत. तर जे काही आम्हाला चांगलं म्हणजे टनेल वगैरे ते तुम्हाला दाखवत आहे आम्ही दाखवू. पण तुम्हाला अजून एक सांगतोय की पाऊस झाल्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरलेली आहे. सो इट इज अ राईट टाइम टू कम टू कोकण टू सी द ग्रीनरी इफ इट इज नॉट पॉसिबल फॉर यू टू कम इन दी मॉन्सून्स. स्टे ट्यून्ड. नमस्कार मित्रांनो, मी ओमकार भोसले. आमच्या पिकनिकची सुरुवात झाली सकाळी 8 वाजल्यापासून आणि मारुती सुझुकी इर्टिगा ही गाडी आहे अभयराजे भोसले यांची. मागच्याही सहलीला योगेश आय थिंक सो अभयचीच गाडी होती. त्यांचीच गाडी होती आणि सीएनजी असल्यामुळे फारच किफायती पडत. दिवसापूर्वी कोकणात पाऊस पडत होता. आता कडक उन्हाळा आहे. घामाच्या धारा अजून निघालेल्या नाहीयेत कारण की कंटिन्यू एसी चालू आहे मुंबई पासून. हा दुसऱ्यांदा आम्ही सीएनजी भरलाय पोलादपूरला. तर थोड्याच वेळात कशेडीचा बोगदा येईल, त्याचीही शूटिंग आम्हाला तुम्हाला दाखवायची आहे. तर आपण मजाच मजा घेऊ. जायचंय मालवण पर्यंत. ओके, स्टे ट्यून. नमस्कार मंडळी, आता आपण आलोय कोकणामध्ये. आपला पहिला हॉल्ट आहे शिवछत्रपतींच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी. हे माझं सातगाव भोसले खेडखोपीमध्ये आपण जस्ट पोचलेलो आहोत. एक तासाभरापूर्वी पाऊस येऊन गेलाय, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आजूबाजूला हिरवळ पसरलेली आहे. मनही तृप्त झालंय बघून. तर तुम्ही पण हा कोकणाचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, आपण आहे आता रघुवीर घाटामध्ये
आणि ओंकारच्या गावी आहोत आपण. खोपी त्याचं गाव आहे, खालीच आहे, इकडनं जवळपास 12 किलोमीटर. आणि हे आपले अभयसिंह राजे भोसले त्यांचंही गाव इथेच. म्हणजे हे तिसंगी ते 7 गाव भोसले जे असतात ना, त्यांना म्हणतात तेच हे सर्व असले भोसले. हे मिरल्याचे आहेत, हे इकडे कोंडिवलीचे आहेत. तर आणि हे जे कॅमेरा धरून आहेत ते स्वतः तांबडावरचे आहेत. तर आता आपण जिथे आलेलो आहोत ती एकदम ऐतिहासिक जागा आहे, लक्षात घ्या. कारण ह्या घाटाच्या त्या पलीकडे सातारा जिल्हा येतो आणि घाटाच्या या पलीकडे आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतो. तर ह्या ज्या स्थानावरती आपण उभे आहोत ती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. तर तुम्ही इथे जरूर या. थँक्यू. नमस्कार मित्रो, गुड मॉर्निंग. आज आपला डे 2 आहे आणि आज आपण खेड सोडणार आहोत. आणि खेडवरून आपला लांबचा प्रवास आहे, जवळपास एक 5 तासाचा प्रवास आहे, 5 तासाचा. तो म्हणजे आहे गोळवण मालवणमध्ये. पण तत्पूर्वी आपण इथे आपले जे अभयसिंह राजे भोसले आहेत, जे इथे डीप थर्डमॅनला बसलेले आहेत, त्यांच्या गावचं हे जे देऊळ आहे तिथे आम्ही जातो. कुलदैवत आहे, त्या देवळात जातोय. नुकताच पाऊस पडून गेलाय, त्यामुळे वातावरण एकदम सुपर्ब झालेलं आहे. म्हणजे ऊन पावसाचा खेळ चालू आहे थोडासा अधून मधून. आणि इकडे आज आपले जे पेट्रोल वाहन चालक आहेत ते चेंज झालेले आहेत. ते अमोल मोरे आहेत. गाडी आता पेट्रोल सांगण्यात येत आहे आता की इथे एक धरण आहे आणि धरणाचा व्ह्यू पण इथनं फार छान दिसतोय. तर बघूया, आपल्याला दाखवता येते का तुम्हाला ते धरण. तर थोड्याच वेळापूर्वी आपण जे बोलत होतो धरण आहे ते हेच धरण आहे. नुकताच पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे वा किती सुंदर नजारा आहे.